भारत देश स्वातंत्र्य होऊन 75 जरी ओलांडली जरी असेल तरी सुद्धा या भारत देशाचा विकास 2014 नंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा झाला होता. परंतु त्याच्यानंतर आमचं जीवन हे स्टँडर्ड सुद्धा झालं. या स्टँडर्ड जीवनामध्ये आम्ही वेगवेगळ्या नवीन शोध, तर्क वितर्क आणि विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या भारताची ओळख ही जगाला सांगू सुद्धा लागलो. परंतु त्याच्यानंतर आमचा विकास हा इतका झपाट्याने वाढला की आमच्या देशामध्ये 2G वरून 3G, 3G वरून 4G, 4G वरून 5G आणि आता 6G सुद्धा नेटवर्कचा जमाना आणि इंटरनेटचा जमाना आत्ता सुरू असताना काही आमच्या दुर्गम भागामध्ये किंवा महाराष्ट्रासारखे कितीतरी राज्य असतील त्याच्यामध्ये काही गावांना त्यांचे अधिकार किंवा इथल्या संविधानाने दिलेल्या किंवा कायद्यानुसार चालणारा आमचा भारत देश आणि त्याच्यामधले कितीतरी राज्ये आणि कितीतरी तालुके आणि कितीतरी गावं ही यांचा विकास येथे झाला सुद्धा, परंतु काही गावांमध्ये अजून लाईट सुद्धा पोचली नाही. असंच एक गाव आपण जे महाराष्ट्रामध्ये एक गाव आहे त्याच गावाविषयी आज आपण माहिती बघू. कोणत्या गावामध्ये नेमकी लाईट नाही. नमस्कार, मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन जर का असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या अमरावती किंवा अमरावतीपासून असणाऱ्या 130 किलोमीटरवर असणाऱ्या मेळघाटापासून जवळ असणारं एक गाव ते म्हणजे कोपमार गाव. या कोपमार गावामध्ये भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 ओलांडली जरी असेल तरी सुद्धा अजूनपर्यंत या गावामध्ये लाईट पोचली सुद्धा नाही. याच कोपमार गावामध्ये लाईटीची अजून सुद्धा सोय नाही. हरियालपासून 30 किलोमीटर आणि 3 तासाचा हा रस्ता. इथे रस्त्यांची सुद्धा सोय नाही. रस्त्यांची झालेली दुर्व्यवस्था किंवा दुर्दशा ही आपल्याला तिथे बघता सुद्धा येते. परंतु या गावामध्ये अजून लाईटीची सोय जरी नसली तरी सोलर प्लांट सुद्धा लावण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव येथे हे सोलर सुद्धा निकामी झाले. त्याच्यानंतर या गावामध्ये इथल्या महिलांना किंवा इथल्या लहान मुलांना, गावकऱ्यांना अगदी बॅटऱ्या घेऊन गावामध्ये असा वर्दळ सुरू ठेवावी लागते. परंतु भारतामध्ये जरी आपण आपलं स्टँडर्ड जीवन किंवा विकासाचं माध्यम आणि आपला इतका जरी विकास झाला जरी असेल तरी या भारतामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये ही माणसंच राहतात. या ठिकाणी सुद्धा ही माणसंच राहत आहेत असं सुद्धा म्हणता येईल. परंतु या माणसांना येथे लाईटीची सुद्धा अजून सोय नाही. अर्थात जर लाईट जर का नसेल तर मोबाईलचं सोडा किंवा मनोरंजनाचं घरामध्ये असणारं माध्यम, TV, कॅम्प्युटर किंवा विविध मोबाईल याच्यानुसार माणसाचं आत्ता सध्या मनोरंजन सुद्धा होतं, अर्थात कुटुंबाचं सुद्धा होतं. परंतु याच्यामध्ये जर का इथली शाळकरी मुलं किंवा या इथल्या शाळेमध्ये जी जिल्हा परिषदची जी काही शाळा असेल, ZPची जी काही शाळा आहे त्याच्यामध्ये विविध कॅम्प्युटर किंवा विविध उपकरणे जी लहान मुलांना कॅम्प्युटरवरती किंवा LED वरती शिकवू शकतो मास्तर, अशा मास्तरांच्या या लहान मुलांच्या शाळेमध्ये लाईट नाही. त्याच्यामुळे या उपकरणांचा काहीही उपयोग सुद्धा होत नाही. वेळोवेळी कलेक्टरला किंवा इथल्या प्रशासनाला, इथल्या गावकऱ्यांनी रस्ता, पाणी आणि इथल्या वीज जी आमच्या गावात यावी याच्यासाठी कितीतरी वेळा निवेदन सुद्धा दिलेलं आहे. परंतु प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय का? कारण प्रशासन आणि इथे असणारे मोठमोठे नेते मंडळी किंवा आमदार, खासदार या गावापर्यंत पोचत नाहीत का? जेणेकरून मतदानाच्या वेळी किंवा लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला जो कोणी आमदार, जो कोणी खासदार याच लोकांकडे मतं मागण्यासाठी जातोय, तिथल्याच लोकांनी त्यांना जर का आम्हाला गावात रस्ता करून जर का दिला नाही किंवा एका वर्षाच्या आत जर का लाईट आमच्यापर्यंत पोचली जर का नाही तर आम्ही मतदानावरती बहिष्कार सुद्धा टाकू शकतो असं सुद्धा त्यांनी इथे आता त्यांची मनं जागृत सुद्धा झालेत. परंतु याच्यामध्ये किती दिवस बिना लाईटीची ही लोक काढणार? आमच्या गावातील लाईट जर का अगदी 30 मिनिटापेक्षा जास्त जर का गेली किंवा
1 तास जर का लाईट जाऊन जर का झाला तर गावातले 50हून अधिक फोन हे त्या वायरमॅन किंवा MSCB ऑफिसला जातात. परंतु जर आम्हाला 30 मिनिटं किंवा 1 तास सुद्धा बिना लाईटीचा जर का आम्ही काढू जर का शकत जर का नाही, परंतु देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळून किंवा 75 किंवा 77 जरी ओलांडली जरी असेल तरी सुद्धा इथल्या लोकांना जर का लाईट जर का नसेल किंवा इतकी वर्ष ही लोक जर का अंधारात जर का असतील तर याच माणसांबद्दल जराशी कीव ही प्रशासनाला आलीच पाहिजे. कारण मोठमोठे नेते मंडळी हे फक्त मतदान घेण्यासाठीच येथे आपलं काम करत आहेत का? कारण जेथे तिथला आमदार किंवा खासदार त्याच्या हातामध्ये किंवा तिथल्या प्रशासनाच्या हातामध्ये हे सर्व कामकाज होऊ शकतं. परंतु मुद्दामून इथलं हे काम करू शकत नाहीत का किंवा यांना करायचं नाही का हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. कारण इथला प्रत्येक माणूस हा आनंदात किंवा प्रत्येक माणसाचा इथे विकास झाला पाहिजे, जो समाजाबरोबर देशाचा, महाराष्ट्राचा, गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा होतो. त्याच्याप्रमाणे प्रत्येक माणसाला इथल्या सुख सुविधा ह्या मिळाल्याच पाहिजेत. कारण भारतीय संविधानानुसार किंवा इथल्या कायद्यानुसार इथे प्रत्येकाला जगण्याचा आणि त्याला त्याचे न्याय, हक्क आणि त्याचे स्वतःचं जीवन जगण्याचा इथे अधिकार सुद्धा प्राप्त झाला असताना अशा जर का काही गोष्टी प्रशासनामार्फत किंवा मोठमोठ्या नेते मंडळीमार्फत जर का होत जर का नसतील तर इथल्या माणसांचा विकासच सोडा, इथली माणसं याच्या पुढे कशी काय जगू शकतील? कारण येथे जर का घरातलं पीठ जर का दळायचं जर का असेल किंवा एखादा मार्केट जर का करायचा असेल किंवा मार्केटला जायचं असेल, घरातली दळणवळणाची साधनं किंवा या गावामध्ये नसणाऱ्या गाड्या जर 50 ते 60 किलोमीटर जाऊन जर का पीठ दळून जर का आणायचं जर का असेल तर इथल्या माणसांना मोठा हा कसोटीचा काळ हा नक्कीच किंवा संघर्षाचा काळ सुद्धा इथल्या लोकांचा हा म्हणता येईल. याच्या पुढे जर का जाऊन आपण जर का पाहिलं तर शहरी भागामध्ये किंवा विविध शहरांमध्ये आणि ज्या गावांचा विकास झालेला आहे त्या गावामध्ये असणारे मोठमोठे इंग्लिश स्कूल, परंतु इथल्या मुलांना नंतर इंग्लिश याचं शिक्षण किंवा इंग्लिश जे काही त्यांना आत्ता अवगत आहे, जे आत्ता 10 ते 20 वर्षानंतर फक्त या महाराष्ट्रामध्ये सोडा भारतामध्ये फक्त इंग्लिशच बोलली जाईल असं सुद्धा वाटतंय. परंतु जरी आपण मराठीचा अजेंडा जरी आपण घेऊन जरी चाललो असलो किंवा आपण मराठी माणसं जरी असलो आणि आपण मराठी भाषा जरी जपली जरी असेल तरी आत्ताच्या या वैज्ञानिक युगात इंग्लिश या भाषेची सुद्धा आपल्याला गरज आहे. परंतु या मुलांना जर का इंग्लिश भाषेचं ज्ञानच जर का पुढे जाऊन जर का मिळालं जर का नाही तर कितीतरी वर्ष फक्त या लाईटीच्या अभावामुळे ही इथल्या मुलांचा ज्ञानिक किंवा बौद्धिक विकास हा होऊ शकत नाही असं सुद्धा म्हणता येईल. परंतु या सर्व गोष्टींना नक्की जबाबदार कोण? प्रशासन किंवा इथले नेते मंडळी, ज्यांना इथला विकास करायचा आहे की नाही किंवा हे मुद्दामून करून देत नाही याचा सुद्धा आढावा इथल्या प्रशासनाने किंवा इथल्या या गावकऱ्यांनी घेतला सुद्धा पाहिजे. तुम्हाला याविषयी काय वाटतंय नक्की आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.